गाईज आता आमची मॉर्निंग झाली, मी उठलो, आंघोळी वगैरे केली. आता अजून तयारी नाही केली, पण तुम्हाला त्याआधी मी आमच्या बाहेरचा व्ह्यू दाखवते. तिच्या बाहेरचा व्ह्यू बघा गाईज, एकदम बर्फ वगैरे पडलेला आहे, एकदम छान वाटतं. आणि बघा डोंगरावर कशी घरं वगैरे आहेत. गाईज आमची तयारी वगैरे झाली आणि आता आम्ही खाली चालत नाश्ता करायला. तर यांचा आउटफिट बघा, व इकडे बघा. तर गाईज आमची झाली तयारी, मी बॅगेत ठेवली बघा एकदा. हा तर गाईज आता आम्ही नाश्त्याला आलो आणि बघूया नाश्त्याला काय काय आहे. काकू काय काय आहे नाश्त्याला? भाजी पुरी, शिरा, पुरी भाजी, शिरा, चहा, कॉफी आणि सर्व बसली. दोघी गरमीचं घालून तरी थंडी लागते. थंडी लागते लय. असं वाटतं बाहेर आलाय सूर्यदेव बाहेर आलाय. येत चाललाय सूर्यदेव बाहेर. मी बघा काहीच दाखवला मी मग आम्हाला बोलता नाही एवढी काय थंडी आहे. वरती नाश्ता करतात आणि खाली आलो फोटो काढायला. काहीच आता आम्ही निघतो, बसमध्ये जाऊन बसतो आणि जातो आता बर्फात डायरेक्टली. कसं वाटतंय? किती एक्साइटमेंट आहे बर्फात जायची. भरपूर जास्त असं वाटतं कधी जातो नाही एकदा. तर चला जाऊया. आपण बर्फ खावायचा. हा काय टाकून घ्यायचा? कोकोकोला. काय कोको कोला? कोको कोला काय आहे? अरे यो बघ. अपने पेपर के हिसाब से श्री राम जी के फोटो को सेट कर और बस ड्रॉ करते जाओ. मतलब भाई कितना ज्यादा किसी काम से निकालते हैं, लेकिन फिर तो स्टिक की मदद से ये इसे बाहर निकाल भी लेता है. देखो जब ये बंदा इस मॉडल को पेंट कर रहा होता है तभी इसका बोतल उसका पेंट के अंदर ही गिर जाता है. गाईज आता आम्ही इथून सर्व कपडे वगैरे घेतले बघा, किती मस्त छान छान तो पण घाल होत थंडी. बघा माझा बरं बघा बरं. गाईज आम्ही इथून शूज आणि कपडे घेतलेत बघू शकता. व पाठीचा सर्वांनी घेतलेत, सर्वांनी घातले कपडे. थंडी खूप आहे आणि तिथं बोलत होते की वरती -वर तापमान आहे, तर त्याच्यामुळे आम्ही कपडे वगैरे घेतले आणि आमची पूर्ण आउटफिट घालून वगैरे झालाय. तर बरं वाटतं. पाठीमागे बरंच आहे मस्त. काही जिथं पाण्याचा कुंड आहे आणि इथं जवाहरलाल नेहरू इथं पाणी प्यायला यायचं. तर बघा ते बसवायला जाता पाणी भरायला आणि आमची दुसरी बस तिथं थांबली. आमचे ड्रायव्हर काका आलेत पाणी भरून कुंडामधून. बघा कसं म्हणजे साचवून ठेवलंय की साईडला, कारण की ते ब्लॅक आईस झालंय ना म्हणून. इथं हे पण ऍक्टिव्हिटीज आहेत. हॅलो काय करतो फोटो काय आहे? बरं आणलं बघू. बापरे खूप जास्त थंड आहे बरं बाबा, लय जास्त थंड आहे बरं. आम्ही इथे गाडी थांबवली, भाऊ आमची व्हिडिओ काढली, मी चाकीन त्याच्यात बघू शकता बरं बाबा. लय थंड आहे.
आईस झालाय ब्लॅक आईस इकडूनचा. आता आम्ही सिसोला पोचलो आणि बघा एक नंबर इथून असं झाडा वगैरे वाहत आणि झिपलाईन चालली. हेच आता आम्ही चाललो झिपलाईन करायला. आम्हाला म्हणजे असं बघितलं ना ते दुसरे करतात तर अशी एक्साइटमेंट झाली की आम्ही पण करायला पाहिजे. तर आम्ही करणार आहोत पण आम्ही बंजी जम्पिंग बघत होतो तर आम्हाला बंजी जम्पिंग भेटलीच नाही तर त्याच्यामुळे मग आम्ही झिपलाईनच करतो. आम्ही इथं व्हिडिओ फोटो वगैरे काढल्या आणि आता आम्ही चाललो खाली. ओ बसा त्यावर व्हिडिओ बघा कंची ती चांगली. गाईज बरं आम्ही फोटो वगैरे काढले. आम्ही झिपलाईनला यासाठी नाही गेलो मग अशी एक नाही तर पोऱ्याची बुट्टा पण पडली ना फोन पण पडला म्हणून आम्ही गेलो नाही झिपलाईनला. भीती वाटते फोन बिन पडला तर जाईल डायरेक्ट म्हणून आम्ही नाही गेलो. आणि ओ तिथं जा ना स्लाईडवर ते भाऊ फोन बर्फान गारलेला आणि त्यांना लक्षात नव्हता परत गेलं ना घेऊन आलं ते परत. गाईज आमची बघा मॅगी आली आणि मस्त थंडीच्या सोबत मॅगी खायला लई मजा येते. थंडी मस्त थंडी बर्फाच्या जागेवर मॅगी गरम गरम खायला मजा येते. गाईज आम्ही सिसूशी चाललेलो घरी आणि बघू शकता मधूनच लँडस्लाईड झाली पूर्ण बर्फ आलाय खाली. तर आता JCB आली काढायला. कधीपासून आम्ही इथेच थांबलेलो अडकलेलो आता JCB आली तेव्हा. गाईज आता मी एक पिझ्झा ना गार्लिक ब्रेड मागवलाय आणि आमच्या बसमध्ये पूर्ण इथंच आहे. भाऊ नेत आहे आणि बघा गाईज आता आम्ही डॉमिनोजला थांबलेलो सगळं खाऊन बिऊन झाला. आता आम्ही डायरेक्टली आता आम्ही गाडीत बसलो. भाऊ कुठले देवलान झालं ना वशिष्ठ टेम्पल कोणचं मंदिर आहे? वशिष्ठ जी काय वशिष्ठ और सेलपूर बाटला मग आता आम्ही इथून स्वेटर आणि हा केसर घेतलाय एकदम प्युअर केसर आहे तर आम्ही इथून घेतलाय आणि आता आम्ही चाललो इथून गाडीमध्ये आणि तिथून वेगळ्या टेम्पलला जाऊ. तर चला काहीच आता आम्ही देवलात चाललो. लोकांचा देऊळ आहे हडिंबा टेम्पल. हडिंबा टेम्पल आणि वहिनी पाठीमागं बघा व्हिडिओ काढतात म्हणजे काही. आता तो पहाडी लुक केला मी तिकडंच केलता म्हणून मी आता नाही केला. हे बघा पाठीमागच आहे हडिंबा टेम्पल. तर चला जाऊया. आणि थंडी एवढी आहे ना की हात असं सुनपडलं छाप आणि बोलायला नाही नीट जमत. तुम्हाला वाटेल काही काय तो तरी बोलते पण थंडीची एवढी आहे का नीट बोलायला जमत नाही. तर चला जाऊया आपण. तेच आता आम्ही कुल्हड कॉफी आणि कुल्हड चहा घेतलाय. भाऊ नाही पीत का तर काय अजून नेहमी आलो हडिंबा टेम्पल. तर गाईज आता आम्ही आलो मॉल रोडला हडिंबा टेम्पलमधून. तर बघा क्राऊड खूप आहे. आतमध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवते खूप लय गर्दी आहे. हा लय गर्दी आहे. तर चला आता आपण जाऊया आतमध्ये शॉपिंग करायला. हा शॉपिंग करायला. बघा गाईज किती क्राऊड आहे पुढं. इथं ना तेवढा पण पुढं बघा खूप जास्त. ती बॅग आतमध्ये टाकायची. आमची शॉपिंग वगैरे करून झाली
आणि आज नाही जादा स्पायसीमध्ये होणार. हां आणि आता मी इथे लाफिंग्स घेतो. आणि मॉल रोड खूप मोठा आहे. इकडं आम्ही आलो तिकडे जास्त गर्दी नाही, पण त्या साईडला खूप गर्दी आहे. स्पायसी आहे पण मस्त काहीच. आमची बस गेली आणि आम्ही अर्ध्या वाटेत उतरलो. आम्ही थोडंसं खायला नेतो ना अशीच रात्री काय ना काय असं खायला घेऊन चाललो म्हणून आम्ही उतरलो. चला काहीच आम्ही रूमवर आलो आणि मी कपडे वगैरे चेंज केलेत आम्ही. आणि आता आम्ही चाललो डायरेक्टली जेवायला. तर बघूया जेवणात काय काय आहे. चपात्या, भात, हे काय आहे, भजी, चपात्या, भात व्हेजमध्ये आणि डाळ आहे म्हणजे वरण नाही. आणि ही कुठली भाजी, व्हेज कुर्मा, चवळीची भाजी आणि शेव पण आहे, लोणचा, खीर आहे काय, मग तीच ती आम्ही शेव बोलतो. वहिनी जेवण कसं आहे? भाऊ कसं आहे जेवण? हो कसं आहे जेवण? तर चला आता जेवूया. मस्त जेवायला बघा मी पण घेतलंय. आता जेवूया. तर काहीच आम्ही जेवून वगैरे आलो आणि आता आम्ही झोपतो कारण की उद्या आम्हाला सकाळी लवकर इथून कुल्लूला निघायचं आहे रिव्हर राफ्टिंगला. आणि तिथून डायरेक्ट आम्ही शिमल्याला जाणार आहोत. तर आम्हाला लवकर उठून लवकर जायचं आहे म्हणून आता आम्ही झोपतो. तर चला